महाराष्ट्रातील चामोर्शी वनक्षेत्रात अंतर्गत पदाटोलाकडे 28 जुलै रोजी अनिल पदा यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून बैल ठार केला। यानंतर 30 जुलै रोजी बिलासपूर जवळील जंगलात मंगरू नरोटे यांच्या गायीवर वाघाने आक्रमण करून गाय ठार केली। वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. इनवते यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली। वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। वन विभागाने तत्काळ ट्रॅप कॅमेरे, रात्रीची पेट्रोलिंग व पशुपालकांना सूचना देऊन सुरक्षा वाढवली असून तसेच भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे। दिनांक 30 जुलै रोजी सुमारे 8:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी श्रीकृष्ण कवडूजी क्षीरसागर आणि त्यांचे चालक किशोर बाराहाते हे मालवाहू गाडीसह यवतमाळकडे येत होते। या दरम्यान मोटरसायकलीवरील आरोपींनी फिर्यादीच्या तोंडाला रुमाल बांधून काच फोडून त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण केली। या घटनेत 28,000 रोख आणि सोन्याची अंगठी असा एकत्रित 32,000 इतका दरोडा केला। या दरम्यान डीबी पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली आणि त्यांनी घटनास्थळी पोहोचून 1 तासाच्या आत रमेश ज्ञानेश्वर पडघणे व सुरेश पुंडलिक पवार यांना अटक केली। 9,500 रुपयाची रोख रक्कम जप्त करून उर्वरित 4 आरोपींचा तपास अजून सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी केली जात आहे। न्यूज एक्सप्रेस साठी अक्रम दिवान यांची बातमी। ही घटना घडली आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात गिरिराज कॉटन इंडस्ट्रीमध्ये। एक क्रेन अपघात घडला। क्रेन ऑपरेटरने कंत्राटी कामगारांना बादलीमध्ये उभं करून काम करवण्याचा प्रयत्न केल्याने तो अत्यंत धोकादायक ठरला। क्रेनचा हुक तुटल्याने बादलीसह कामगार खाली पडला। यात उत्तर प्रदेश येथील रामपूरचे 29 वर्षीय नजीर नजाकत अली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी झिशान अली गंभीरपणे जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमी कामगारास नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि मृतदेहास शवविच्छेदनासाठी पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। या अपघातामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि तपास पोलीस निरीक्षक राजकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुन्ह्याची योग्य प्रकारे चौकशी करण्यासाठी आवश्यक न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया देखील सुरू आहे।